देवळाली कॅम्प येथील शासकीय कार्यालय, हॉस्पिटल, शाळा, महाविद्यालय तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ऐतिहासिक झेंडा चौक येथील ऐतिहासिक झेंडा चौकात ब्रिगेडियर एन.आर. पांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले आणि यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मनी त्रिपाठी, नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे हे मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कौसल्या मुळाने, सामाजिक कार्यकर्त्या आशा वराडे, टेम्पल ग्रुपचे नागेश देवाडिगा, सुरेश शेट्टे, राजेंद्र जाधव, वसंत जाधव, सायरा शेख, रवींद्र भदाने, सुरेश निकम, आदर्श सावंत, राशीद सय्यद, जहांगीर शेख आदी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कॉन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय आणि हॉस्पिटल. कॉन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी त्रिपाठी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी कार्यालयीन अधीक्षक विवेक बंड, पाणीपुरवठा अभियंता स्वप्नील क्षत्रिय, आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता, बांधकाम अभियंता विलास पाटील, माजी उपाध्यक्ष प्रभावती धिवरे, सामाजिक कार्यकर्त्या आशा वराडे, भगवान कटारिया, दिनकर पाळदे तसेच माजी नगरसेविका आशा गोडसे, माजी सनदी अधिकारी भाऊसाहेब धिवरे, सामाजिक कार्यकर्ते संजय भालेराव, आर.डी. जाधव, आशा वराडे, चंद्रकांत गोडसे, मंगेश गुप्ता, कौशल्या मुळानी, सुरेखा पेटारे यांच्यासह विविध मान्यवर आणि अधिकारी उपस्थित होते. कॉन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटलमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी त्रिपाठी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी डॉक्टर मनीषा होनराव, डॉक्टर शाहू पाटील, डॉक्टर नरेश दौलतानी, डॉक्टर चंद्रकांत बावस्कर, डॉक्टर सुरेखा माळोदे, डॉक्टर धीरज कटारे आदींसह कर्मचारी उपस्थित होते. कॉन्टोन्मेंट बोर्ड हायस्कूल. कॉन्टोन्मेंट बोर्ड हायस्कूलमध्ये बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आणि त्यांनी प्लास्टिकमुक्त देवळालीची संकल्पना साकारण्याचे आवाहन करताना विद्यार्थ्यांना शिक्षण आणि संविधान यांचा आधार घेत देशाची सेवा करावी असे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी त्रिपाठी यांनी देवळाली कॉन्टोन्मेंटला देशपातळीवर स्वच्छ देवळालीचा मिळालेला पुरस्कार हा आपल्या सगळ्यांचा गौरव असून तो कायम ठेवण्यात आम्ही प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमास माजी उपाध्यक्ष, नगरसेवक तसेच सामाजिक कार्यकर्ते विजय तिवारी, संजय आढाव, संदीप चौधरी, प्रमोद मोजाट, राजू जाधव आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले, देशभक्तीपर नृत्य सादर केले. प्राचार्या राजश्री खैरनार यांनी स्वागत केले आणि प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन अनिता काळे, स्मिता पाटील तर आभार रोहिणी निकम यांनी केले. कार्यक्रमास मुख्याध्यापिका माधुरी कुलकर्णी, पी.जी. वैद्य, जगदीश धोंडगे, महेंद्र कापुरे, सौरभ देवरे, के.बी. शेवाळे, किरण जाधव, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडा चौक येथे ध्वजारोहण बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर एन.आर. पांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी त्रिपाठी, नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे, सामाजिक कार्यकर्त्या आशा वराडे, रवींद्र भदाने, सायरा शेख, राजेंद्र जाधव उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पुरुषोत्तम कांडेकर, देवळाली कॅम्प. आत्मा मलिक हॉस्पिटल. विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल, कोकम ठाण, शिर्डी. नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव. नंबर